मान्य झाला नाही तर मग तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत या ठिकाणी जाणार का किंवा महायुतीबरोबर जाणार का? महायुतीचा प्रश्न आहे, दुसरे पर्याय भरपूर आहेत त्यामध्ये आणि अपक्ष नाही तर एक अकेला चलो, त्याच्यामध्ये अकेला चलो, त्यामध्ये इतर पर्याय जे एक दोन आहेत ते आमच्या संपर्कामध्ये आहेत, त्या संपर्कामध्ये त्या लोकांची आम्ही चर्चा करून उद्या ठरवणार. राज्यात अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणले, जसं पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, तसं कोल्हापुरात देखील आला तर प्रस्तावालाच आम्ही वी आर हॅपी, नो प्रॉब्लेम, आम्हाला प्रॉब्लेम नाही. आज सतीश पाटलांना इंडिया आघाडीला पहिलं फर्स्ट प्रायोरिटी, इंडिया आघाडीचं आज संध्याकाळी त्यांनी काही त्याच्यामध्ये सेटलमेंट नाही केलं तर मग उद्या जे 2-3 पर्याय आहेत त्या पर्यायामध्ये आम्ही करा, नाही तर मग अकेला चलो. नक्की आम्ही पाहिलं नाही, आता पर्यायच नाही, म्हणजे आम्ही पर्याय करणार तयार आहे. पर्याय आमच्याकडे भरपूर आहेत, आताच्या सद्यस्थितीला बरेचसे पर्याय आमच्याकडे आहेत, पण इंडिया आघाडीचे आम्ही घटक पक्ष आहोत, पहिला प्रेफरन्स तिथं असेल आणि नंतर पुढे काय होतंय, आजच्या संध्याकाळच्या अल्टिमेटम पर्यंत काय होतंय बघणार आणि नंतर पुढे मग निर्णय घेणार. समविचारी पक्ष म्हटला तर मग अजित पवार समविचारी आपल्या पक्षासोबतचा आहे, तर तुम्ही त्याला जास्त मग फर्स्ट पेपरला तर कसं त्यांची परिस्थिती काय अजून माहित नाही, त्यांचं काल पेपरला आले की त्यांचे 33-33-15 फायनल झाले, त्यामुळे ते बाहेर पडतील की नाही याची हे नाही ना, म्हणजे एकावरतीच अवलंबून राहण्यापेक्षा आम्ही आमची स्वतःची तयारी आज आम्ही 25-30 नावाची केलेली आहे, त्या तयारीला लागलेलं आहे. त्यामध्ये तिसरी आघाडीच्या प्लॅनिंग आम्ही आप आहे किंवा जनस्वाद आहे, वंचित आहे, आघाडी तिसरी आघाडी होऊ शकते. आम्ही समविचाराची अनेक ठिकाणी असं झालं की दुसरीकडे जाऊन दरवाजा फुटावून काही लोक परत आलेले आहेत आणि ती उमेदवारी मागतात, मग कितपत योग्य म्हणायचं, कारण तुमच्यात राष्ट्रवादीमध्ये अनेक जण तिकडे त्या बाजूला गेलेले नाही, गेलेले त्याचा विषय आम्ही विषय करायचा नाही. आता माझ्याकडे पहिल्या दिवसापासून जे आहेत तेच उमेदवार आम्ही त्या उमेदवारावरतीच आम्ही चर्चा करतोय, पहिल्या दिवसापासून जे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतोय आम्ही. किती जणांची मागणी होती, 14 जागावर तुम्ही समजुता करायला तयार झाला. आज आम्ही 30-35 लोकांची आम्ही मुलाखत झाल्या आहेत, पैसे पण म्हणून आम्ही घेऊन घेतलेले आहेत. एखादा नवरा द्याला नाही तर मिसेसला द्या असं 2 होतं ना, त्यामुळे ती 30-35 लोकांचे होते, तर 21 लोकांना आम्ही हे केलं होतं की प्रत्येक जागेवर एक मिळावा म्हणून, तर तो कॉम्प्रोमाइज करत आम्ही कधी 13-14 वरती आलो. त्यांनी किती म्हटलं तुम्हाला, किती सांगितलं ते आमच्यापर्यंत काही चर्चा नाही की बाहेर पेपरमध्ये तुम्ही त्याच्या 2 आणि 3 आणि 4 असं खेळ खंडोबा चाललाय, तर तो कुठं तर थांबला पाहिजे ना, म्हणून आज ती शेवटची अल्टिमेट आम्ही देत आहे. आमच्यापर्यंत त्यांनी काही सांगितलेलं नाही असं करतो तसं करतो.